पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 78व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून भारतीयांना संबोधित करणार आहेत। गेल्या 10 वर्षात मोदींनी अनेक मुद्द्यांवरून भाषणे केलेली आहेत आणि देशाला नवनवीन वचनं दिली आणि ती पूर्ण देखील करण्याचा प्रयत्न केला। उद्याही पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतीही मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। दरम्यान मोदींच्या आधीच्या भाषणांमध्ये काय मुद्दे मांडलेले होते आणि ते त्यांनी कसे साध्य केलेले आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी कोणते मुद्दे मांडलेले होते ते आपण पाहतो आहोत। मोदींनी 2014च्या भाषणात भारतातील प्रत्येक घरात बँकिंग पोहोचवण्याचं वचन दिलेलं होतं। 2015च्या भाषणात मोदींनी 17 कोटी झिरो बॅलन्स खाती जी आहेत ती उघडल्याची माहिती दिली। मोदींनी 2014 मध्ये आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली आणि वर्षभरात 18,000 गावांमध्ये वीज पोहोचवलेली आहे। मोदींच्या घोषणेनंतर 2016 मध्ये 2 कोटी शौचालय देशात उभारून महिलांचा सन्मान करण्यात आला। मोदींची 2019च्या भाषणात जलजीवन मिशनची त्यांनी घोषणा केलेली होती आणि 4.5 कोटी घरांना नळाद्वारे पाणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर पोहोचवण्यात आलं। 2021 आणि 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर योजनेची घोषणा केली आणि त्याची परिणामकारकता पाहायला मिळालेली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2020च्या भाषणात कोरोना लस ही सर्व भारतीयांना देण्याची घोषणा केली। त्यानंतर मोदींनी घोषणेनंतर त्यांच्या भारतीयांना जवळपास 200 कोटी भारतीयांना कोरोना लस देण्याचं वचन त्यांनी पूर्ण केलं। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्याचा दिल्लीतला कार्यक्रम कसा असणार आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 7:17 लाल किल्ल्यावरती पोहोचणार आहेत। सकाळी 7:19 गार्ड ऑफ ऑनर जे आहे ते दिला जाईल। तर सकाळी 7:28 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्याच्या तटबंदीवरती पोहोचतील। सकाळी 7:30 वाजता राष्ट्रध्वज फडकवला जाईल। तर सकाळी 7:33 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना संबोधित करतील।